पुन्हा तटकरेंवर साहेबांवरही आरोप होताना आपल्याला दिसत आहेत. हम्म. छोटे छोटे विषय, त्या विषयांचाही इश्यू झालेला दिसतोय. म्हणजे अगदी गाडी चालवण्यापासून आणि सोशल मीडियावरच्या कमेंट्स, हे सगळं कसं बघताय तुम्ही याच्याकडे? खरं तर मी जेवढं त्यांना 30-35 वर्षाची त्यांची मैत्री, राजकीय सहकारी म्हणून ते राहिले, आणि सगळ्यांना आधी हे वाटायचं की हे दोघं इतके घट्ट मित्र कसे किंवा इतके घट्ट सहकारी कसे. एकतर त्या दोघांनी एकमेकांना कधी कॉम्पिटेटिव्ह पद्धतीनं बघितलं नाही, दिस वन. आणि नेहमी तटकरे साहेबांना आमच्यामध्ये आहे ना, मी राजकारणात यायच्या आधीपासून ती भावना रुजत गेली की आपल्याला दादांना मुख्यमंत्री झालेलं बघायचंय, दादांना मोठं झालेलं बघायचंय. ही भावना मुळात वडिलांच्या माध्यमातूनच आली. कारण तटकरे साहेबांची जी जवळीक दादांसोबत होती, एक दादांचं सहकारी म्हणून त्यांना नेहमी वाटायचं की दादा उच्च पदावर असावेत किंवा त्यांच्या म्हणजे नाही का माध्यमातून पुढचं पक्षाची वाटचाल व्हावी किंवा सरकारमध्ये एक त्यांचं भक्कम स्थान निर्माण व्हावं, ही त्यांची भावना कुठेतरी त्यांच्या माध्यमातून आमच्या यांच्याकडे सरकत गेली. कारण तेव्हा आमचं वैचारिक हे घडत होतं ना, मी त्या फेजमध्ये होतो. सो ते घडतं कधी, आपल्या अवतीभोवती काय चाललंय ह्याच्यातनं आपण एखाद्या व्यक्तीला कुठल्या कटाक्षाने बघतो, हे तसं होत जातं ना. मी आदरणीय पवार साहेबांना सुद्धा बघितलं, मला त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधण्याची संधी मिळाली, मला दादांसोबतही काम करण्याची, अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. हे मी माझं भाग्य समजते, कारण मी त्यांना माझ्या वडिलांचे सहकारी म्हणून बघितलं, पण मी त्यांची कधी एक कनिष्ठ सहकारी होईन हा त्यावेळेला दुरान्वी विचार नव्हता. सो मला तेही भाग्य मिळालं. मला ताईंसोबतही काम करण्याची युवती संघटनेच्या माध्यमातून संधी मिळाली.